नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोरटे। आज आपल्याला इनाम वर्ग 3 याबद्दल दुसरा व्हिडिओ बनवत आहे। जमीन एका भावाच्या नावावर असेल तर तो नंतर इतर भावांना वाटा देऊ शकतो का? हा महत्त्वाचाच मुद्दा होता आणि याबद्दल मला बऱ्याच जणांनी विचारलं, म्हणून मी आज हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आणि इतर लोकांसाठी देखील बनवित आहे। जर तुमच्या जवळपास ओळखीच्यांमध्ये जर असं काही होत असेल तर तुम्ही त्यांना ही माहिती नक्की देऊ शकतात आणि आवडल्यास या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा। आजचा विषय देखील खूप महत्त्वाचाच आहे। जर इनाम वर्ग 3 ची जमीन 4 भावांपैकी एका भावाच्या नावावर असेल आणि काही वर्षांनी त्याला इतर 3 भावांना वाटा किंवा हिस्सा द्यायचा असेल तर तो कायद्याने शक्य आहे का? हा व्हिडिओ नीट संपूर्ण पहा, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे जमीन कायमची हातातून जाऊ शकते। परिस्थिती जपून घेऊया, परिस्थितीची आपण पूर्ण जाणीव करून घेऊया। समजा 4 भाऊ आहेत, देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आहे, सरकारकडून री-ग्रँट झाली, पण नोंद फक्त एका भावाच्या नावावर झाली असेल तर आता प्रश्न असा आहे की जमीन फक्त त्या भावाची आहे का की इतर भावांचाही हक्क आहे? दुसरं बघूया, इनाम वर्ग 3 जमीन कोणत्या स्वरूपाची असेल? इनाम वर्ग 3 जमीन री-ग्रँट झाल्यानंतर ती खाजगी मालमत्ता मानली जाते, पण ती स्वतः खरेदी केलेली नसेल तर ती पिढीजात किंवा कौटुंबिक स्वरूपाची असते, त्यामुळे इथे हिंदू कायदा लागू होतो। जमीन एका भावाच्या नावावर असली म्हणजे ती त्याचीच आहे का ते बघूया। नाही तर ती त्याची फक्त नसते। फक्त नाव सातबारावर असणे म्हणजे तो एकटाच मालक आहे असं होत नाही, ते कायद्याने मानले जात नाही। सुप्रीम कोर्ट व उच्च न्यायालयाचे निर्णय सांगतात की पण जर जमीन कुटुंबाच्या उपभोगात होती आणि सर्व भावांनी ती कसली होती तर नाव एकाचे असले तरी ती संयुक्त कुटुंबाची मालमत्ता ठरते, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असं त्याचा अर्थ होतो। लागू होणारे महत्त्वाचे कायदे व कलमे: हिंदू वारसा कायदा 1956 कलम 6 नुसार सर्व भाऊ जन्मताच 6 हिस्सेदार, कोणालाही एकट्याने पूर्ण मालकी मिळणार नाही। हिंदू कायदा जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी: नाव एकाचे असले तरी उत्पन्न, ताबा, उपभोग सर्वांचा असेल तर मालमत्ता संयुक्त मानली जाते। पुरावा कायदा कलम 90-91 फक्त नोंद निर्णायक नसते, प्रत्यक्षात ताबा इतिहास महत्त्वाचा असतो। आता मुख्य प्रश्न, भाऊ नंतर हिस्सा देऊ शकतो का? तर होय, देऊ शकतो, पण 2 परिस्थितींमध्ये फरक आहे। परिस्थिती 1, जमीन प्रत्यक्षात संयुक्त कुटुंबाची असेल तर अशा वेळी तो भाऊ देणार नाही, तो फक्त इतर भावांचा आधीपासूनचा हक्क मान्य करतो। कायदेशीर मार्ग: वाटणीपत्र म्हणजे पार्टिशन डीड। दुसरा, सर्व भावांच्या सह्या। तिसरा, नोंदणी आवश्यक आहे, यात दान गिफ्ट लागत नाही, स्टॅम्प ड्युटी कमी लागते। परिस्थिती 2 मध्ये जमीन पूर्णपणे त्याची स्वतःची मानली गेली असेल तर री-ग्रँट वैयक्तिक नावावर असेल तर नंतर इतर भावांनी कधी दावा केला नाही तर त्यांनी उत्पन्न घेतलेले नाही तर किंवा नसेल तर तो भाऊ गिफ्ट डीडने किंवा सेटलमेंट डीडने इतर भावांना हिस्सा देऊ शकतो, पण स्टॅम्प ड्युटी जास्त लागू शकते। भविष्यात इतर वारस वाद घालू शकतात। काही वर्षानंतर वाटा दिला तर अडचण येते का? कायद्यात कालमर्यादा नाही, पण जर इतर भावांनी आधी हक्क नाकारले असतील तर किंवा लेखी कागद असतील तर वाद निर्माण होऊ शकतो, त्यामुळे लवकर कायदेशीर वाटणी करणे सुरक्षित असते। कोर्टात वाद झाल्यास काय पाहिले जाते तर कोर्ट हे तपासते, जमीन ही पूर्वजांची होती का? सर्व भावांनी शेती केली आहे का त्याच्यावर? उत्पन्न कसे वापरले आहे, म्हणजे एकट्याने वापरले की सगळ्यांनी वापरले? री-ग्रँट ऑर्डर काय सांगते? नोंदी का एकाच नावावर झाल्या यावरून ठरते हिस्सा आधीपासून आहे की नंतर दिला जातो। शेवटचा कायदेशीर सल्ला सांगते, तो नीट ऐका। चुकीचा दस्तऐवज केल्यास वाटणी रद्द होऊ शकते, विक्री अडकते, पिढ्यानपिढ्या केसेस चालतात, त्यामुळे आधी जमीन जॉईंट आहे की सेल्फ ॲक्वायर्ड आहे ते ठरवा, मगच योग्य कायदेशीर दस्तऐवज करा। अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या। आपणास ही माहिती कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।